मंडळी, तुम्हाला टेन्शन पासून सिक्युरिटी देण्यासाठी आणि तुमच्याकडून कॉमेडीचा हप्ता वसूल करण्यासाठी इथं एक कॉमेडी गँग आली आहे. चला तर जोमात सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंडळी, आजपासून आपल्या हास्य खुर्दमध्ये एक नवीन जोडी सहभागी झालेली आहे. कॉमेडी शिवाय दुसरं काहीही अंगाला लावून न घेणारा निमिष कुलकर्णी आणि विनोदाच्या राज्यात वोट निर्माण करायला आलेली चेतना भट. जोरदार टाळ्यांनी या नव्या जोडीचं स्वागत करूया. हॅलो. यस 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 निमिष कुलकर्णी स्पीकिंग. हो हो तेच तेच एमडी. पहिल्या लॉटला करणार का? म्हणजे नाही, पण मी का करू एकांकिका? अहो एमडी कॉलेज नाही हो. एमडी डॉक्टर आहे मी, डॉक्टर. काय फालतूगिरी करतो? हा, रॉंग नंबर. फोन ठेवा. नॉन सेन्स. कोण एक फोन करतात ना महेश सर. म्हणजे काही उगाच एकांकिका करणार का? आणि लॉट चेंज करून द्याल का? म्हणजे आम्ही पहिले करायची, यांनी शेवटच्या दिवशी करायची. मग जजेसवर इम्पॅक्ट. ओ वा वा, मस्त मस्त. पहिले याला काय अर्थ यार? अरे पण मी का बोलतोय एकांकिकांबद्दल? संपलं, गेले ते दिवस. आलो टेलिव्हिजनवर, आलो, लागलो धंद्याला. असो तर मी डॉक्टर निमिष कुलकर्णी. निसर्गाने जरी मला पेशंटची पर्सनॅलिटी दिली असली तरी मोठ्या जिद्दीने डॉक्टर झाले. डॉक्टर आले पेशंट आले. डॉक्टर 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 या या या. डॉक्टर 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 काहीतरी करा. डॉक्टर प्लीज काहीतरी करा. फोडणीचा भात चालेल? हवं तर सोबत कोशिंबीर पण करूया. म्हणजे मग काहीतरी करा. काय काहीतरी करा? हा, पहिलंच किट आहे ना आपलं. मग ओळख करून द्यायची असते. नाव वगैरे सांगा ना. मी बेबी. हाय बेबी. बेबी जी. हाय बेबी जी. काय 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 झालंय काय तुम्हाला? मला काही नाही झालंय. मग कशाला आलायत? मला काहीच नाही झालंय. आमचा तादात्म्य त्याला बरं नाहीये. तो डॉक्टर वेगळाच बघतोय सकाळपासून. मग बोलवा की त्याला. तुम्ही कशाला आलात? बोलवा त्याला, आपण ट्रीटमेंट करू. हा चल. बोलवत्या. तादात्म्य. बाई गो केवढा गोड कुत्रा. एक मिनिट थांब. याला मी कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. ओ हा कोणत्या तरी शो मध्ये असतो ना? नाही अहो असतो तो मी एक विचित्र सोहळा पाहिलाय. म्हणजे 2 ऍक्टर असे प्रचंड मेहनत करून 10-12 मिनिट परफॉर्म करतात आणि आज शेवटी 2 मिनिट येऊन भाव खाऊन जातो. हा तोच आहे ना? हा तोच आहे मला माहिती आहे. अहो नाही हो, हा तो नाहीये. मग तो कुत्रा नट वेगळा. हो का? हा वेगळा कुत्रा आहे. हो का? तो कुत्रा नट आणि हा कुत्रा. हा त्याचा फॅन आहे. अच्छा, म्हणून त्याच्यासारखा दिसतो. वा वा, डिटेलिंग हा, वा. अहो, पण याचं जाऊ द्या ना. ते दातात्म्य कुठे आहेत? त्यांना बोलवा की. दातात्म्य नाही, तादात्म्य. कळलं. तादात्म्य. तादात्म्य. हा. मग बोलवा ना, तादात्म्यांना बोलवा ना. करूया चला ट्रीटमेंट. हाच तादात्म्य आहे. शनी आले. या कुत्र्याचं नाव तादात्म्य. हा तादात्म्य. हे थोडं जादात्म्य नाही झालं? याला माझ्याकडे का घेऊन आलाय? त्याला बरं नाहीये. बघा ना कसं. मी प्राण्यांचा डॉक्टर वाटलो का तुम्हाला? घेऊन जायला चला, घेऊन जा. डॉक्टर, मी तुम्हाला शेवटचं प्रेमाने सांगतेय, प्लीज याला चेक करा. काय फालतूगिरी लावली? हा? प्रेमाने वगैरे? हा, या फालतू कुत्र्याला मी चेक करायचं? या फालतू कुत्र्याला? अहो एमडी आहे मी. चल निघ. हट. ए डॉक्टर, फालतू कुत्रा वाटला? हा साधा सुधा कुत्रा नाहीये. अरे दुबईचा डॉन. त्याचा सगळ्यात लाडका कुत्रा आहे तो. त्याचा मानस कुत्रा. आणि मी
मी डॉनची बहीण आहे हा बापरे. याचं गोल फिरणं तू बंद नाही केलंस ना तर टॉमी भाई काय करेल तुला माहित नाही. काय नाव काय म्हणालात तुम्ही डॉनचं? टॉमी भाई. हा? डॉनचं नाव टॉमी आहे हो आणि कुत्र्याचं नाव तादात्म्य आहे. हो तुमच्या घराण्याची एकूणच इच्छा होती का पुढे जाऊन तुमच्यावर स्किट व्हावं? होतं असं काही? डॉक्टर तुझी इच्छा आहे मी तुला गोळी घालावी. बेबीची चिडता काय तुम्ही सतत? थांबा ना, कसं आहे ना, एक प्रॉब्लेम आहे. अहो मी ना फक्त माणसांचा डॉक्टर आहे, ए! पण मी वेळ आल्यावर प्राण्यांना पण तपासतो. घोडा घोडा खाली ठेवा, घोडा खाली ठेवा, मी तपासणार ना. थांबा ना. हा मला सांगा बेबीजी, हा जो तुमचा कुत्रा आहे याने तादात्म्य. तादात्म्य, या तादात्म्याने सकाळपासून काय काय खाल्लंय बरं? सकाळी चुकून सरडा खाल्ला. काय खाल्ला? सरडा. या तुमच्या कुत्र्याने सरडा खाल्ला चुकून. ओ हा बोलला, ओ बोलला, हा चुकून बोलला. नाही तो बरोबर बोलला. नाही, नाही, तसं नाही हो, तसं नाही. म्हणजे हा कुत्रा आहे ना, हा. हा भुकून बोलला पाहिजे, हा चुकून बोलला. असं माणसासारखा चुकून असं बोलला, हा बोलला. हा, बोलला ना या एवढा काय नाही आठवतो. हा? बोलतो. हा बोलतो. आमचा तादात्म्य सुशिक्षित आहे तो बोलतो. सुशिक्षित आहे. हा अरे भाई बोलायचा ना. काय? हा, अरे आपण नाही शिकलो ना आपला मानस कुत्रा शिकला पाहिजे. विचारत भाईंचे. हा मग आम्ही त्याच्यासाठी मराठीचा शिक्षक पण ठेवलाय ना. वा. हा व्रात्य माणूस. हे अति होत आता. हे याला काय अर्थ? फालतूगिरी वाटतं ते बोलतो म्हणजे. हे तुला काय राहते की नाही? हा? वाव वाव वाव. खूप वाव दिलाय तुला ऑलरेडी, आता बस झालं. आम्हाला करू दे. फालतूगिरी करतो. याने जो सरडा खाल्लाय ना त्याच्यामुळे होतंय हे सगळं. हा 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 मला सुचलंय. थांबा थांबा, काय ट्रीटमेंट करतो मी. आता वा. आता तू बरा होणार हा? बाळा बाळा, ए बाळा या इकडे ये. हा इकडे. बाळा हुशार आहेस की नाही तू? हा शहाण्या बाळासारखं इंजेक्शन घ्यायचा. गोळ्या द्या. अरे फालतूगिरी आहे यारी. अरे फालतूगिरी आहे. हा डॉक्टरला सांगतो गोळ्या द्या, उलट बोलतो हा. हा याला काय अर्थ आहे यार? मी सहन करणार नाही. कुत्रेपणाची हद्द आहे होई. हा हे बघ, हे तू शहाणपणा करू नको. मी डॉक्टर आहे, तू कुत्रा आहेस तू. ए मला हा मला सॉरी, हे जास्त भयानक आहे. हा हे बघ याच्यावर आवाज चढवायचा नाही हा. तो जे काय सांगतोय ना ते ऐकायचं. बाळा कुठली गोळी घेणार तू? हा पिवळी आवडते तुला? हा वाटलंच होतं मला, पिवळी गोळी खायची. हा बाळा, मी देतो तुला, गोळी देतो. हा बरं वाटणार ना दादू. हा. हा? पिवळी गोळी खायची. हा पिवळी गोळी हे घे. झोपेची गोळी आहे, झोपेची. अरे याडे दिसतंय मला. फालतूगिरी आहे यार. झोपेची गोळी आहे, झोपेची. म्हणजे काय करूया, 2 गोळ्या देऊया, एक नाही. म्हणजे एक हा खाईल, दुसरी आज सरडा खाईल. म्हणजे सरडा आतल्यात झोपेल, बाहेर आज झोपेल. म्हणजे गोल फिरायचा थांबेल. हा. काय ट्रीटमेंट करायला लागलोय मी. देतोय गोळ्या देतोय. हे बाळा इकडे ये, हे घे 2 गोळ्या. पटकन झोपणार बघा. काय कुठे झोपलाय तो? गोलच फिरतोय. हा? याला 2 गोळ्या सरड्यानेच खाल्लं वाटतं. बाळा बाळा ए इकडे, अजून एक पिवळी गोळी खाणार तू. हा खायची. हा बाळा ये. आता हिरवी आहे, हा ही खाऊन झोपून जायचो. आणि आपली गोळी आहे ना, कोणाला द्यायची नाही. हा कोणाला द्यायची नाही, आपली गोळी आहे. खा. दादू ए बाळा इची. झोपला झोपला. ए दादू अरे 100% झोपला. आणि काय पोझिशन मध्ये झोपला. वा. दादू बाळा ए सोना नाही आता नाही उठणार तू, दादू? थोडा वेळ तरी झोपेल आता. दा- काय झालं? डॉक्टर डॉक्टर मला असं का वाटतं याचा श्वास बंद झालाय म्हणून. चल. आयला गेला की काय? डॉक्टर तुम्ही काय बोलताय, तुम्हाला कळताय? गेला एक मिनिट. काय झालं माहितीये का? खरं बोल, त्याचा श्वास बंद झालाय. खरं बोल. ऐका ना सांगतो मी. त्या 3 गोळ्या दिल्या ना,
त्या 3 गोळ्या आज सरडा खाईल असं वाटलं हा. पण यानेच खाल्ल्या काय तो सेव्हिंग झाला असता पण कॉंग्रॅच्युलेशन आज सरड्यानी गोळ्या खाल्ल्या नाहीये त्याला तुम्ही घेऊन जाऊ शकता काँग्रेस करतो मला ऐका ना टेन्शन घेऊ नका तुम्ही हे सतत घोडा काढू नका 100% काही झालेलं नाहीये फक्त 99% अशी शक्यता आहे की हा मेला आहे पण 1% शक्यता आहे की हा जिवंत आहे. डॉक्टर खूप बोललास हा तुला माहित नाही भाई इथे आला ना तर अख्खा तुझा हॉस्पिटल जाळून टाकेल तुला माहित नाही अरे ऐका ना 2 मिनिट थांबा ना तुम्ही सतत असं करू नका ना मला सुचे एक काम करूया याच्या छातीवर दाब देऊया हा जागा होणार होणार नाही झाला ना तर मी करणार ना 200% करणार याची छाती कुठे आहे? छाती ओळखायची कशी अख्ख्या अंगावर केस आहेत करना. करतो छाती जोर लगा के आई शिंच्या मला शिंच्या बोलला ए दादू बाळा उठ हे उठ ए, ना बोला. हे बाळा उठ ना दादू, उठ ना. ए, अजून एकदा शिंच्या बोल ना मला हे उठ ना बरं बावळट बोलशील ए बोल ना काहीतरी आय एम सॉरी बेबीजी तुमचा तादात्म्य आता खरंच तादात्म्य पावला हो म्हणजे तो आतापर्यंत जिवंत होता आता तुम्ही छातीवर दाब देऊन मारलाय डॉक्टर त्याला हो, झालं असेल असं कदाचित पण आपण एक दुसरा ऑप्शन घेऊया ना आपण त्याला शॉक देऊन बघूया खूप ऑप्शन MD आहे हो मी असं तसं वाटतो का मी तुम्हाला शॉक देऊन बघूया इची परत आता कन्फर्म मेलो अरे कुठून वापरतो मी ही प्रॉपर्टी यार फालतू आहे यार हे. तू गेलास आता तू कन्फर्म गेलास डॉक्टर ऐका ना मी अजून काहीतरी करून बघतो ना तुम्ही टेन्शन घेऊ नका आता तू ना काय करायचं आता मी सांगेन ना ते करायचं हे सोपं आहे उगाच एवढा वेळ वाया घालवला सांग तुम्ही सांग तोंडाने श्वास दे या ए, मला नाही त्याला पण ही चॉईस बेटर आहे ना आपली हे तो पण ते काटा. माझं काम आहे मी करणार तुम्ही टेन्शन घेऊ ना मी करणार 2 मिनिट आपली लफडी आपण नंतर करू हा नाही नको करू पटकन चल लवकर अरे शिओ हे खूप हिडीस आहे हो हिडीस आहे हे तुम्हाला कसं बघवतंय नाही हो माझ्या होणाऱ्या बायकोला काय तोंड दाखवणार मी एक काम करा तुम्ही गोळे घाला मला मग याच्यापेक्षा हे बेटर आहे ओके युअर चॉईस खरंच मारलं ए दादू बाळा ए सरा उठला तू बरा आहे मृतप्राय बेबी आय एम फाईन लेट्स गो ओ लेशोनी तादू किती लांब करतो तू हा? अरे तू डॉक्टर मेला की नाही आता किती लोकांना मारणारस तू मजा येते हा? अरे तुला मजा येते सोनी पण लोकांना सजा होते की नाही यांना पण मजा येते काय? अरे मजा आली महेश सर फॅन्टॅस्टिक तुम्ही दोघंही एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहात आणि तू मगाशी म्हणालास का तो कोणतरी येतो आणि शेवटला एक भाव खाऊन जातो तो बने आला त्यांनी भाव पण खाल्ला पण तुमचा भाव कुठेही कमी केला नाही त्याने दॅट इज टीम वर्क ही टीम वर्क एक्स्ट्रा ऑर्डिनरी होतं इट वॉज ब्रिलियंट वेलकम ऑल द बेस्ट यू अँड मार्क्स आय विल गिव्ह यू मार्क्स ऑफकोर्स आय विल गिव्ह यू मार्क्स पहिल्या परफॉर्मन्स साठी 11 गुण वा इनामदार बने मगाशी तू म्हणालास मला गरज नाही तर खरंच तुला कुठल्याच कॉम्पिटिशनची गरज नाही तू त्याच्या परे आहेस आणि तुम्हा दोघांची खरंच या मंचाला गरज आहे Yes. वेलकम फार मस्त मजा आली Super. निमिष
चेतना अरे करेक्ट बने कुत्र्यासारखी ऍक्टिंग केलीस तू विश्रांतीनंतर पुन्हा एकदा दणक्यात सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया हास्य खुर्दचे इनामदार प्रसाद खांडेकर आणि समीर चौगुले यांचं. हॅलो हा चिंगी हा आलोय हॉस्पिटलमध्ये आलोय नाही तू अजिबात काळजी करू नको. मी आहे ना मी घेईन सगळी जावई बापूंची काळजी. हो अजिबात काळजी करायची काम नाही. अरे मुलासारखं जपलाय त्याला. सासरा असलो म्हणून काय झालं बापासारखं प्रेम करतो. कोण जावई बापू गेले वाटतं. नाही मला वाटलं ते असेच पडलेत गेलेत. वाटलं येतेस की काय परत नशिबात परत. हा बरं मी काय बोलतो ते जावई बापूंना सांगितलंयस का की मी आत तिथे रात्री त्यांना सोबत करायला येणार आहे ते. नाही हे एक बरं केलंस ना. मला एक सरप्राईज द्यायचं होतं ना त्यांना म्हणून. हा ठेव तू ठेव फोन. हा करतो मी नंतर. काय काळजी करू नको मी थांबतोय तर रात्रभर. हा अरे खवीस चरबीने भरलेलं पोत. जावई बापू ह्या मुद्दाम करता हो तुम्ही. हे भूत खवीस तोपर्यंत ठीक होते. चरबीचं पोत म्हणजे काय. सॉरी सासरे बुवा तुम्ही मला लक्षात नव्हतं ना. अचानक तुम्ही आलात ना पटकन सत्य बाहेर पडलं. म्हणजे मला कळलं नाही एकदम. तुम्ही इथे कसे आत्ता आलात एवढ्या लांब 12:30 वाजता रात्री तुम्ही मला घाबरवायला आला तिकडे. हो 6:30 ते 8:30 आहे ना वेळ भेटायची. तुम्ही आता कसे आलात रात्री. अहो भेटायला नाही आलोय मग? इथे रात्रभर तुमची सोबत करायला आलोय. तुम्हाला मदत करायला आलोय. तुमची काळजी घ्यायला आलोय. कशाला खरंच नको. काय एवढं तुम्ही केलं. तुमचं सुद्धा वय झालंय. मी ओके आहे इकडे. मी आलोय म्हटलं की आलो. आता काय मला ऐकायचं नाही. अहो तसं नाहीये. मी वॉर्ड बॉयला बेल दाबली तरी तो येतो. अरे वेगळा माणूस बाहेरचा माणूस घरातला माणूस आहे ना. हा बापाप्रमाणे तुमच्यावर प्रेम करतो. आता शांत झोपा बघू. नाही, शांत झोपा. तसं नाही तुम्हाला त्रास होईल माझं एवढं. तुम्ही काय एवढं सासरा असलो म्हणून काय झोपा तुम्ही. थँक्यू काका. डायरेक्ट सकाळी उठायचा. हो, काका कोणाला बोललास. नाही तुम्हाला म्हटलं थँक्यू. हा झोप हा शांत. काय काळजी मला करू एकदम नको. मी- ऑकवर्ड वाटतं नाही म्हणून तुम्हाला नाही, नाही, एवढं अरे, मी आहे ना. काय काळजी करू नको. मी ते आहे. काय लागलं तर मला सांगा. तुमचं कायच तुम्ही ऐका ना. हो हा हे असं नका करू तुम्ही. रात्र झाले की नाही 12:30 वाजले. अरे तसं नाही. इथे माणसासोबत कोण झोपायला येतात. ही स्पेशल रूम घेतली आहे. हळू जरा आवाज कमी. बरं मला म्हणायचं रुग्णासोबत झोपायला येतं. तुला झोपायला बेड नाही ठेवला यांनी. तुमचा सूर मुळात ना खूप वरचा लागलाय. हे हा नका नॉर्मल लावा तुम्ही. कळलं का मला तुम्हाला. सांगा रागाला कळतं का हॉस्पिटल आहे की माझघर आहे. राग आहे तो व्यक्त होणार. नाही, नाही, बरोबर आहे, रागाला बरोबर. माणसं हे बघा ह्याच्यात पाणी पण काय. साधं पाणी पण आणलं ना माणसाला करायचं काय मला अरे सांगा. तुम्हाला कळतंय का रात्रीचं 12:30 वाजले. तुम्ही खाण धुवून असं का आवाज करताय. हॉस्पिटल आहे अहो, इकडे. तसं नाही. आता म्हातारा माणूस कंबर अखडली आहे पाठ अखडली आहे. झोपायचं कुठे मी. नाही बरोबर आहे. हा? म्हणून मी तुम्हाला सांगत झोपायचं होतो नाही असं करू नका. जावई बापू जरा सरका ना. का काय म्हणजे झोपू दोघं थोडं थोडं करून ऍडजस्ट होईल जरा सरका. नाही ऐका माझं अहो, इथे खरंच जागा नाही. सरका, अहो काय हे काय चाललंय. अहो काय नाही. अहो हे असं नाही. हे दिसत पाय हात पाय बघा मला गप्प बसा. fracture- हा, होईल आपला काय नाही. तुम्हाला उशी लागते का. अहो मला जाऊ द्या, उशी- मला द्या, मला अरे द्या. ऐका ना माझं. आणि काय घालू नका बिंदास पाय
बिनधास्त पाय बी टाकून अरे काय उठा तुम्ही. 1 मिनिट उठा तुम्ही यार. अहो, 1 मिनिट उठा तुम्ही. होईल की? हे काय पद्धत आहे तुम्हाला पायाला लागलं? हे काय काय आहे? हे काय आहे? हे काय फॅशन म्हणून केलंय का हे मी? अरे देवा. कमाल करताय तुम्ही. तुम्ही असं माझ्या बाजूला नाही झोपू शकत हो. हा. नाही झोपू शकत तुम्ही माझ्या आपण बाजूला. का? अहो नाही झोपू शकत. मी रुग्ण आहे, रुग्ण. अरे देवा, हो काय? आतमध्ये काय घातलं ना? अहो रुग्ण म्हणालो, नग्न नाही म्हणालो. ऐका जरा नीट तुम्ही. असं नका करू तुम्ही बाबा. खाली खाली बघा. गोळी बाद झालाय. थांबा ती नाही का दुसरं? ओ थांबा, माझा अलार्म वाजलाय जावई बापू. हा असा गोळ्यांचा अलार्म लावलाय तुम्ही? माझी गोळ्या खायची वेळ झाली ना, असा अलार्म लावून ठेवलाय. म्हणून गोळ्यांचा अलार्म? अरे बाप, मला वेगवेगळे अलार्म लावायचे छंद आहे. अहो हे बघा, आमचा एक ग्रुप आहे असा सिनियर सिटीजनचा व्हॉट्सअप ग्रुप आहे, लुख्खे रॉकर्स नावाचा. आम्ही संध्याकाळी इथं पत्ते पिसायला भेटतो ना, त्याचा एक वेगळा अलार्म लावलाय. बघायचं तुम्हाला? थांबा दाखवतो. हा बघा, अहो फ्लशचा आवाज आहे. लसच खेळायला जमतो ना आम्ही. बोलायच्या नादात गोळ्या घ्यायच्या राहून जातील हो, बाकी काय नाही. गोळ्या घेतल्या पाहिजे. हा, माझ्या गोळ्या मी घेतो. ऐकाल का जरा? हा, बाबा तुमच्या गोळ्या घेऊन झाल्या ना की माझ्या पण तिकडे ठेवल्यात, त्या मला जरा प्लीज द्या. तुम्ही गोळ्या नाही घेतल्या हो? नाही अजून नाही घेतल्या. त्या आधी घेतला पाहिजे. अहो नाही नाही, अहो ऐका ना, तुम्ही तुमच्या घ्या. अलार्म लावला होता ना, तुम्ही तुमच्या घ्या नंतर. नाही नाही, आधी तुमच्या अहो, गोळ्या नका, ऐका ना, मी असं खरंच- नाही जावई बापू, आधी तुमच्या गोळ्या अहो घ्यायच्या. माझ्या रात्री घेतला तरी चालतात. तुम्ही आता अलार्म लावलाय ना. ऐका, मला सांगा, तुम्ही पाण्याने घेणार की पाण्याने घेणार? म्हणजे ना, आपल्याकडे फक्त पाणीच आहे ना. अरे देवा, ते पण नाही आहे. मी काय म्हणतो, जावई बापू. अरे देवा, जावई बापू, काय हो यातली तुमची गोळी कुठली आणि माझी गोळी कुठली हो? कशाला शहाणपणा करायला? काय आला कशाला तुम्ही इकडे हो? मिक्स झाल्या गोळ्या. लाल गोळी आहे ती माझी आहे. जास्त लाल करू नका, माझी पण लालच गोळी आहे. हे बघा, दोन्ही गोळ्या लाल आता. ह्याच्यातली तुमची कुठली आणि माझी कुठली? अरे कमाल करताय तुम्ही. घाबरू नका, आपण 10-20-30 करून 10-20-30 काय करताय तुम्ही? मग आधा पादा करूया ना. अरे काय तुम्ही डोक्यावर पडलाय? हे काय झालं? काय कोण माणूस कोण आहेस तू? भडकू नका, मला माझ्या गोळीची चव माहिती आहे. माझी गोळी गोड लागते, जरा थांबा. ही माझी गोळी आहे. ही कडू आहे, ही तुमची आहे. घ्या. अरे हे. ती आधीची तुम्ही ओळखली होतीत ना तुमची गोळी म्हणून. उरलेली माझी गोळी. हा करायची काय गरज होती? बाकी डमी घेतो. कशाला आलाय ना माणूस, काही कळत नाहीये हे करायला. पाणी अहो, गिळा अशी जाता गप काय नाही. घ्या. पाणी बिडी मागत बसले तिकडे. कडू आहे हो. चावली मी ती. हा हा, होईल होईल. आ, एक काम करा, तिथे ती बेल आहे ती दाबा. कशाला हो? वॉर्ड बॉयला बोलवा जरा. हा, मला पॉट पाहिजे. काय पाहिजे? पॉट पाहिजे. अजून एक छाती खाली काय पत्रा लावलाय? मालवणी आहे मी. पॉट म्हणायला पोटला पॉट. मालवणी आहे मी. या ना. अरे यार, वॉशरूमला जायचंय हो मला. पॉट द्यायला सांगा त्याला. म्हणजे इथे जागेवर काय हा इथेच करणार त्याला. जावई बापू, मी हे अजिबात खपवून घेणार नाही सांगतोय. अहो, सोय ही आहे. कसली बेसिस? अजिबात नाही. तिकडे आतमध्ये जाऊन करा. अरे, सोय आहे ती म्हणून. आतमध्ये जाऊन करा. अरे, असं- उद्या नातवंड झालं त्यांना काय सांगणार? असं जागच्या जागी करायचं? अरे, ती तेव्हा- अरे, हातपाय तुटले म्हणून काय झालं? असं मला अजिबात चालणार नाही. आतमध्ये जाऊ तुम्ही. अरे यार, हे ह्याला काय अर्थ? आतमध्ये जाऊ, तिकडे टॉयलेट आहे, तिकडे जा. स्पेशल रूम आहे तर मी केलं. मी आहे ना, मी नेतो तुम्हाला. काय मला माहिती नाही, तुम्ही निघा इकडे. अरे हे चुकीचं आहे यार नाही, तुमचं. जागेवर नाही करायचं. येतो मला, येतो. थांबा जरा आता. मी आहे, घाबरू नका तुम्ही. उठा सावकाश, काय घाबरू नका. उठा. उठा. आ आ आ आ. शाबास. काय तुमचं चाललंय? मग प्रोत्साहन पण द्यायला नको. इकडे ना तिकडे. सावकाश सावकाश, काय घाबरू नका. हा? या, मी आहे ना. जे टाका हे आता. बरोबर नाही ते आहे पॉट, तर तुम्ही हे काय करवताय माझ्याकडून? काय कळत नाही मला. या वयात म्हाताऱ्यांना आदर द्यायचं देऊन आता शहाणपणा करू नका. चला आता. चला या. हा या. हे सगळं चुकीचं आहे. हे कळलं काय? एवढे चला हो, चला थोडं थोडं चला. दाखवू नका, आरामात चला. मेरे देश की धरती सोना उगले उगले हीरे मोती. मेरे देश येडास करे तू. मला वाटलं इथून इथे ब्लँक जाईल ना, म्हणून जरा भरून टाकलं. बाकी
या इकडे इकडे सावकाश ओ अरे नका यार करू यार तू. या इकडे आणि हे बघा थांबा आरामात आणि शांत उभे राहा हा मी आतमध्ये बादली भरली की नाही बघतो होय. उगा तिकडे पण का पडाल तर ही साईड पण निकामी व्हायची मग कसं होईल काले मेघा अरे, काले अरे, अरे, जा ना यार तू. शांत उभे राहा मी येतो तुम्ही शांत उभे मी लगेच बादली भरून होतो. हलू नका इकडून थांबा असेच हा अरे देवा अरे किती वेळ सासरे बुवा ओ सासरे बुवा सासरे बुवा ओ सासरे बुवा झालं झाला काय यार अरे झालं कशाला गेला तर मला इकडे उभा केलाय तुम्ही मला जायचंय जस्ट बघायला गेलात ना तुम्ही निसरडा वगैरे नाहीये ना म्हणून अहो नाही हो ते भांड बघितलं कळ आली बाकी काय काय बरं आहे ना बाकी हा ओ सासरे बुवा हा अरे मी इथे उभा आहे ना 1.5 तास झाला असा उभा या ना इकडे तिकडे जाऊन काय झोपता यार तुम्ही ओरडलं झोपेत ना लघवीला गेलो आलो परत येऊन झोपलो अरे असं काय करता या ना यार मला संपूर्ण दुखून आलं हो. चला आज जाऊया आपण चला आता नाही जायचं मला तिकडे मूड गेला आता माझा मूड गेला? मी जाईन आता अपरात्री कधीतरी अहो चला थोडी तरी अरे बघा. नाही थोडी तरी काय थोडी तरी काय नाही जायचं मला बरं ठीक आहे जागेवर बसा आपलं काय अरे तुम्ही कशाला करता यार माझी मिमिक्री करता काय निमित्त ना हो आपला असं बॅलन्स केलं अरे बघा. नका balance करू यार. तुम्ही शांत व्हा जाऊ बाबा तुम्ही उगाच भडक मी काय मजा करतोय हे असं करतोय काय मला चिडवताय तिथून थांबा तुम्ही घाबरून शांत व्हा, बसा शांत व्हा आणि थांबा या, या, या. थांबा लगेच पाय वरती घेऊ नका जरा थांबा शांत व्हा नुसताना शब्दांचा आधार देऊ नका हात पण लावा मला जरा इथे तिथे द्या. थांबा घेतो पाय वरती घेतो थांबा तुम्ही अजिबात घाबरू नका थांबा, हे हळू घ्या हा तुम्ही घाबरू नका हा या. मागे मागे अरे वर टाकेपर्यंत होता माणूस एकटाच गेला की काय परत आहात ओ मी खाली आहे खाली खाली झोपा अरे आपला अरे झोपत नाही हो मला ढकललात ना तुम्ही खाली आलो मी काय जावंय बाबू खोटं बोलता मी अरे खोटं बोलता मी खोटं बोलता मी काय करताय किती राग होता उठा काय माणूस आहे ना हा बाबा उठा डोक्याला ताप आलात कशाला तुम्ही जा ना घरी शांत व्हा शांत म्हातारा मरत पण नाही हो काय बोलताय गड्ड्यात गेला डोळ्यात तुमच्या. शांत व्हा शांत काय एवढं भडकलात बीपी वाढेल गचकन नाटे घेऊन इथेच मारा आलुगात वाटेल तर बोलू नका हे आईच्या गावात डोकं महा शांत झोपा शांत व्हा मदतीला आलाय शांत व्हा मोठा शांत व्हा लात घाल कमरेत मला शिकवतोय अरे हो बायकोला पण अक्कल नाही माझ्या अशा हा गा- बापाला हा गावडे ना कुठे भेटायचं पण उद्या हा सांगा ना ऍड्रेस सांगा मला हा डोक्यात डोक्यावर बसलाय माझ्या इकडे हा ऍड्रेस सांगा ओ जाऊ बापू ऍड्रेस लिहून घ्या जरा हा सांगा कुठून लिहून घेऊ लिहून कुठून घेऊ हात बघताय ना गावडे तुम्हाला सांगतो ना आमच्या चिंगिनाने एकदम अशिक्षित नवरा करून अरे ठेवला. अशिक्षित नाही आहे यार. मला लिहिता वाचता येता यार हात बघ ना माझा हा. लिहू कशाने नाही तुम्ही सांगा मला सांगा हा अहो नाही लय मोठा ऍड्रेस हो गावडे एक मिनिट थांबा जरा हा थांबा सांगा हा बिल्डिंग नंबर 13 जय महाराष्ट्र नगर थांब जरा टाटा पॉवर मागा ठाणे बोरिवली ईस्ट हा ठीक आहे हा पोचतो गावडे पोचतो मी हो अरे हे जा ना तू पोच ना तिकडे मसनात जावं जाडा मेला तेरडा मेला धापण्या जाड्या असं लिहितात काय हलकट म्हातारा हे बघा जाऊ मी सासरा आहे तुमचा तुम्ही हे खड्ड्यात गेला एक सासरा आहे मी पण जावं आहे ना कुत्र्यासारखं वागवतात निघ घरी निघ
ऐका ना मी प्लास्टर झालंय तुमचं, मी इथे काळजी करतो, मी काय ना मी ना प्लास्टर खूप कडक आहे, डोक्यात घातलं ना डोका फुटेल. शेवटचं सांगतोय हा. खड्ड्यात गेला सासरा बिसरा नाती बिती खड्ड्यात गेली सगळी. म्हणजे शांत- हे कडक आहे, शपथ सांगतो. हे बघा, मी चिंगीला- खड्ड्यात गेली चिंगिनी तू निघ. मी शब्द देऊन आलो, मी शांत उभा राहणं, मी नाही इथे तुमच्या जवळ थांबत, मी इथे उभा राहतो शांतपणे. यायचं का माणूस आहे. जावई बापू प्लास्टर खरंच कडक आहे गो. हो हास्य धुमाकूळ क्या बात है. अफलातून लाजवाब म्हणजे शब्द अपुरे पडतील. साष्टांग दंडवत तुम्हाला. क्या बात, जोरदार टाळ्या. ते काले मेघा आणि मेरे देश की धरती तर आउटस्टँडिंग. वा 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 वा. महेश सर काय म्हणाल? ब्रिलियंट 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 समीर अँड प्रसाद. मुख्य म्हणजे ना तुम्ही दोघंही ना ॲक्ट सुरू व्हायच्या आधी तर कटाक्षाने इवन प्रॉप्स तुम्ही ॲडजस्ट करत होतात. मला असं वाटतं ह्या सर्व स्पर्धकांनी हा एक गुण फार महत्त्वाचा आहे. म्हणजे त्यांनी अनेक ॲक्ट्स केल्यात पण प्रत्येक ॲक्ट त्यांना असं वाटते ते काहीतरी एक्साइटिंग करणार आहेत आणि ते आर गोइंग टू गिव्ह देअर 100%. दॅट इज द स्पिरिट. दॅट इज द स्पिरिट ऑफ दिस मंच. आणि ह्या दोघांनी तो उत्कृष्ट काम केलंच. पण त्या कामाच्या मागे त्यांची जी एक पजेशन, एक ऑब्सेशन जे होतं ना, फॅन्टॅस्टिक. थँक्यू सर. सुपर. Thank you, sir. व्हेरी वेल रिटन. थँक्यू सर. ब्रिलियंट. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. थँक्यू. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा उत्साहात सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंडळी, कन्फ्यूज असला तरी कॉमेडीची क्लॅरिटी असलेला आगरी यंग मॅन सचिन गावडे आणि कल्याणची चुलबुल पांडे शिवाली हे दोघे आज नवरा बायको बनून आले आहेत कॉमेडीचा मंजा हुआ खिलाडी पॅडीच्या दवाखान्यात. बघूया या तिघांचा हास्य धमाका. नेक्स्ट. यावा यावा. हॅलो 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 डॉक्टर. काय रे कावेळ झाली आहे? आणि आल्या आल्या तूच काय हसतोय जी? लोकांनी हसलं पाहिजे ना. बरं बस. पेशंट कोण आहे? पेशंट इकडे बस. ही काय हे सोबत कोण आलंय? मी. या इकडे या तुम्ही. तिकडे. हा म्हणजे माझ्या दवाखान्याची अशी मी सेटिंग करून घेतली आहे म्हणजे कसे सगळ्यांचे शॉट्स व्यवस्थित मिळाले पाहिजे. वा वा वा. औषधांचे शॉट्स असतात ना पण ते हा, व्यवस्थित मिळाले. बसले. बरं. काय नाव काय म्हणालात? माझं नाव सचिन गावडे हा. आणि ही माझी बावडे, माझी बायको गावडे. बायको गावडेला शॉर्टकट बावडे. नमस्कार नमस्कार नमस्कार. मी डॉक्टर कांबळे. हां बोला. मी काय बोलते, मी बरा झालो ना तर आपण अलिबागला जाऊ. नको अलिबाग नको, आपण माथेरानला जाऊ, तिकडे थंडी लागते ना. हे मी तुम्हाला बोला म्हणलं तर तुम्ही आपापसात बोलताय. मी काय ते काय म्हणजे हा कशासाठी बोलवलं मला? बरं मला सांगा तुमच्यापैकी कोणाला काय झालंय? त्याला थंडी वाजते ना. थंडी वाजते? अरे मग चुकीच्या ठिकाणी आलात तुम्ही स्वेटरच्या दुकानात जा. चला जा. स्वेटर घेणार का? आधी त्याला थंडी वाजते, तू तपास. अरे थंडी वाजते म्हणजे मला ताप आलाय, मला औषध दे. कानपट कोणी हे करून दाखवले सर. डॉक्टर आहे ना मी. डॉक्टर हे करून दाखवतात नॉनसेन्स. अरे मी तुला येरून दाखवत नाही. मग? ते डॉक्टर लोक पहिला जीभ बघतात ना म्हणून मी तुला जीभ दाखवली. Shut up, mग मी ठरवणार. डॉक्टर आहे मी ठरवणार काय कधी बघायचं ते. उगाच न विचारता सगळे अवयव असे बाहेर काढून दाखवू नकोस. मला सांग
थंडी म्हणजे कधीपासून थंडी वाजते? 3 दिवस जाईले. हो का? आणि हुडहुडी वगैरे आहे? आणि जाम असं करत. कफ झालाय कफ? हा असं छातीन कप पण हा, तुम्ही दोघं स्किट करा, मी जाते घरा. मी जाते घरा काय? मला तुझ्यासोबत कशाला दिलंय? तुलाच वाचवायला आलोय ना मी. मी जातो मग डॉक्टर मला प्रश्न विचारताय ना, मग मला उत्तर देऊन दे ना. बोल, तू बोल. ये डोकऱ्या ए डॉक्टर. तेच मला ना जाम जाम थंडी वाजते ना, जाम कप झालाय. अरे मग बशी घ्यायची आग ठोक करून. सिनियर आहेस ना, आता बोललास ना मला वाचवायला आलं ना, मग तसं वाग ना. ठीक आहे. बरं मनगट करा. डॉक्टर काय झालं? जाम वाईट बातमी. मन घट्ट करा असं नाही म्हणलं मी. मनगट करा, इकडे नाडी बघायची मला त्यांची. मग त्याच्यासाठी मनगट कशाला? या नारी दाखव रे त्याला. कानपट फोड ही नाडी दाखवली. परत विनोद करशील ना तर हा बघ. नॉनसेन्स. हा विनोद आहे ना, मी आणि डायनोसॉर जेव्हा स्किट करायचो ना तेव्हा डायनोसॉर करायचा. तेव्हाच एलिमिनेट झाला तो. आणि मी उच्च दर्जाचे विनोद करतो म्हणून अजून इथे आहे. परत तुम्ही मान. एक मिनिट हा थांब. 11 बघूया, चेक करूया आपण. सिगरेट आहे ती? सिगरेट आहे? हा लायटरने सिगरेट? नॉनसेन्स. फार काही सिरियस नाही आहे, व्हायरल झालाय. बरं आता आपण इंजेक्शन घेऊया. हा ये ये. मला नको तो इंजेक्शन. का? मला नाही आवडत. मला नाही आवडत? अरे मी तुला अगरबत्ती देत नाही, मला नाही आवडत. अरे इंजेक्शन आहे ना, त्याने बरं वाटेल. हा तुम्हाला बरं वाटून काय फायदा? मला बरं वाटलं पाहिजे ना. अरे इंजेक्शन मी तुला देणार, मला कसं बरं वाटेल? पण इंजेक्शनचे पैसे मी दिल्यावर तुम्हाला बरं वाटेल ना. हा काय जरा येडा आहे काय? नाही तो यारा नाही, तो कन्फ्यूज आहे. मी confused नाही. ती सुई मला जाम टोचते, मला भीती वाटते त्याची जाम. आणि असं काय करतोस? अगं मागच्या वेळेस गावात लपरी झाली होती, तेव्हा कोयत्याचे 3 घाव घेतले होते छातीवर. मग? तेव्हा हुक्क चूक केलं नाही तू. हू का चुकणार? मी का चायनीज आहे? हे बघ डोकऱ्या. ए डॉक्टर. तेच. अरे मी चाकूला, कोयत्याला, तलवारीला मी कधीच घाबरत नाही. पण जे सुई बोललं ना, एवढं? ही सुई बघितली ना तर ना म्हणजे टाके उसवतात. हे डोक्यात पण टाके आहेत ना, ते उसवतात. हे बघ तू काय टेन्शन घेऊ नको. मी आहे ना ह्या एरियातला एकदम फेमस डॉक्टर आहे. म्हणजे माझी ओळखच अशी आहे की हलक्या हाताचा डॉक्टर. ये इकडे इकडे इकडे, तुला सांगतो, मी समजून सांगतो. इथे बस. असं तुला इंजेक्शन देईन ना, तुला कळणारच नाही मी कधी इंजेक्शन देईन. मग तू स्वतः घे ना. अरे मी काय इंजेक्शन घेऊ? थंडी कोणाला वाजते? मला अरे मग इंजेक्शन घे ना. हा? कशाला एवढा त्रास करतो? तुम्ही जर इंजेक्शन घेतला ना तर डॉक्टर काका तुला लिमलेटची गोळी देणार. काय लिमलेटची गोळी का द्यायची मी त्याला? मी काय आजी आहे त्याची? मला लिमलेट नको, मला पापलेट पाहिजे. पापलेट सुद्धा देणार काका देणार. काय 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 देणार पापलेट? अरे एमडी आहे मी, एमडी. माझी काय होडी आहे पापलेट पकडायची? हे बघ, तुम्ही जर इंजेक्शन घेतला ना तर डॉक्टर काका तुला गळ्यातली सोन्याची चैन देणार. अरे वा, हे बरं. मी काय चैन देऊ? मी काय मामा आहे का त्याचा? फार फार तर गळ्यातला स्टेथोस्कोप देऊ शकेन. हा नको तुझी चैन, नको तुझा स्टेथोस्कोप. अरे तुम्ही त्याला एक गोष्ट सांग, त्याला रम आणि मग तो इंजेक्शन घेईल. तुम्ही लोक काय लहान पोरांचा खेळ खेळायला आलात काय? हा मी त्याला गोष्ट सांगायची, मग तो रमणार, मग मी त्याला इंजेक्शन देणार. चल मला काही जमणार नाही. चल. मी नाही पाया पडत नाही, ना, पाया पाया पडत. तुम्ही सांग ना गोष्ट, मग तो घेईल इंजेक्शन. मी गोष्ट सांगितल्याच्या नंतर तो इंजेक्शन घेईल. घेईल.
आता एका माणसाला छान छान गोष्ट ऐकायला मिळणार बरं का. बरं का, गोष्टीचं नाव आहे हुशार राजपुत्र. हा. एक राजपुत्र असतो, त्याचं नाव सचिन गावडे असतं, तरीही तो राजपुत्र असतो. हा राजपुत्र असा देखना तरणा बाण असा एकदम धीट धीट राजपुत्र असतो. तर हा राजपुत्र एकदा ना असा जंगलात शिकारीसाठी जातो. जंगलात शिकारीसाठी जातो आणि तिकडे काय करतो, तो असं वाटेने चाललेला असतो. वाटेत चाललेला असतो तर वाटेत चाललेला आहे 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 चाललेला आहे. तर तो असा वाटेतनं असा चाललेला असतो. तर अचानक 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 त्याच्यासमोर एक लांडगा येतो. लांडगा येतो तर आपला राजपुत्र घाबरत नाही. राजपुत्र धीट असतो. राजपुत्र त्या लांडग्यासमोर असा उभा राहतो आणि राजपुत्र त्या लांडग्याला म्हणतो, हे लांडग्या कुठे चाललायस. लांडगा म्हणतो, तुला काय करायचं, मी कुठेही जाईन. तर राजपुत्र म्हणतो, मी इथे असताना तू जंगलात फिरू शकत नाहीस, मी तुझी शिकार करणार. तर लांडगा म्हणतो, हे बघ राजपुत्रा, तू एवढाच जर का हुशार असशील तर तुला माझ्याशी 2 हात करावे लागतील. 2 हात करावे लागतील. तर राजपुत्र म्हणतो, चालेल, मी नाही घाबरत कोणाला. राजपुत्र घाबरतो का कोणाला? नाही, कारण त्याचं नाव सचिन गावडे आहे, तरी तो राजपुत्र आहे. तर पुढे नंतर दोघे अशी समोरासमोर ठाकतात, उभे ठाकतात आणि लढाईला सुरुवात होते. लांडगा अशी उंच उडी मारतो, तर राजपुत्र पण उंच उडी मारतो. लांडगा आणखीन उंच उडी मारतो, राजपुत्र त्याच्यापेक्षा उंच उडी मारतो. मग लांडगा आणखीन उंच उडी मारतो, लांडगा त्याच्यापेक्षा उंच उडी मारतो. असं करत 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 एकदा लांडगावर, एकदा सचिनवर, एकदा लांडगावर, एकदा राजपुत्रावर. मग थोड्या वेळाने सचिनवर लांडगा, नंतर लांडग्यावर सचिन, सचिनवर लांडगा, लांडग्यावर सचिन आणि शेवटी राजपुत्र त्याची तलवार उपसतो आणि लांडग्याच्या अशी गुपसतो. सुंदर, अप्रतिम. महेश सर, शिवाली आणि सचिन धमाल केली तुम्ही दोघांनी. धमाल म्हणजे कमाल. यू सेट द स्टेज ऑन फायर. आणि पॅडी, यू आर आउटस्टँडिंग. आणि फुल मार्क्स टू द डायरेक्टर सचिन गोस्वामी. कारण हा ॲक्ट ॲक्च्युली ना हा मुवमेंटचा ॲक्ट होता. आणि ह्या मुवमेंट्स इतक्या क्रुशियल होत्या ॲक्टसाठी, आणि तुम्ही त्या अशा अचूक केल्यात ना, हा ॲक्ट एकदम असा 4 चांद लगा दिया आपने. वाह, बहुत मजा आ गया. आणि शेवटला तू त्याची इंजेक्शन तुला दिलं, मला झपाटलेला माझ्या लक्षाला जो डॉक्टर येतो इंजेक्शन द्यायला, आणि लक्ष असा टर्न करतो आणि त्यालाच देतो इंजेक्शन. माझ्या डोळ्यासमोर तो सीन आला. थँक्यू सर. ब्रिलियंट. ऑल द बेस्ट. मार्क्स. बरं, मला कन्फ्यूज गावडे एक विचारायचं तुला. स्किट मध्ये ते मध्यंतरी काहीतरी आलं की मी तुझा मामा थोडीच आहे, तुला ती सोन्याची चेन द्यायला. काय किस्सा काय आहे तो मला जाणून घ्यायचा आहे. काय नेमकं काय घडलंय? 7 जानेवारीला आपला पहिलाच एपिसोड टेलिकास्ट झाला, तेव्हा मामानी बघितलं. तर मामानी फोन केला आईला, सचिन आला का? तर नाही ऐकला, तर बाबा त्याने काम आहे. मग मी बोललो, नंतर घरी गेलो तर आईने फोन केला, सचिन आईला ये. तर मामा आला, चांगला काम करतस. अरे वा. अरे अशी गेलं ती chain. Oh my God! क्या बात है. तुझ्या मामाला सांग का तो माझा पण पहिला एपिसोड होता.